मुंबईतील प्रदूषणावरून उच्च न्यायालयाचे पालिका आयुक्तांना समन्स आहे। हवेच्या गुणवत्तेसंदर्भात अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या निष्क्रियतेवरून कोर्टाने समन्स बजावलेत। पालिका आयुक्तांना उद्याच्या सुनावणीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत। प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या सचिवांना सुद्धा उद्याच्या सुनावणीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत। प्रदूषण रोखण्यात अधिकाऱ्यांना आलेल्या अपयशाबद्दल हायकोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे। मुंबई हायकोर्टामध्ये सुओ मोटो याचिका दाखल करण्यात आली आहे। मुंबईमध्ये हवेचा AQI हा 159 वर पोहोचलेला आहे। मुंबईच्या हवेच्या AQI धोकादायक श्रेणीमध्ये आहे। मुंबईमध्ये तापमानाचाही पारा हा घसरलेला आहे। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। एकीकडे गुलाबी थंडीचा अनुभव मुंबईकर घेत असताना दुसरीकडे आपण पाहतोय की मुंबईचा AQI म्हणजे हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा 159 वर पोहोचलेला आहे, जो खराब श्रेणीमध्ये आहे। PM 2.5 आणि PM 10चं प्रमाण देखील बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे। त्यामुळे हवामान तज्ज्ञांनी याबद्दल देखील चिंता व्यक्त केलेली आहे। ही सगळी दृश्य आपण पाहतोय। एकीकडे आपल्याला मुंबईची स्कायलाईन दिसते, तर दुसरीकडे मुंबईचा मरीन ड्राईव्हचा परिसर दिसतोय, ज्या ठिकाणी सध्या धुरकट वातावरणाची निर्मिती झालेली आहे। मुंबईतील किमान तापमानात मागील काही दिवसांपासून चढ उतार सुरू असला तरी देखील किमान तापमान 14 ते 20 अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदवलं जाते। त्यामुळे मुंबई आणि उपनगरामध्ये पहाटेच्या वेळी गारठा जाणवू लागलेला आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।